brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. आणि आम्ही दिलेली माहिती सभागृहात नियम असा आहे की ती खरी समजतात असा एक नियम आहे. आणि आम्ही जी माहिती देतो ती मेहनत करून आणतो. मी तिथेच राहतो, मला दररोजचं माहिती आहे. वेगवेगळ्या वातावरणातले बदल आम्ही बघत असतो. हे ऑथेंटिक लोक जे नाही सांगत, त्यामुळे चुकीची माहिती लोकांपर्यंत जाऊ नये म्हणून मी सभागृहात म्हटलं सगळ्यांचं मॉनिटरिंग त्यांनी केलं पाहिजे. त्या दृष्टीने जसं पंकजा त्यांनी सांगितलं की त्यांनी काही बाबतीत ते केलेलं आहे, पण जसं मगाशी सदस्यांनी सांगितलं की काही ठिकाणी ते कागदावरही दिसतं. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं बरोबर आहे की हे सगळं ऑथेंटिक सगळ्या यंत्रणा लावून 100% त्याचं व्हेरिफिकेशन झालं पाहिजे आणि केलं पाहिजे. परंतु जे बेलगाम झालेले लोक आहेत, ज्यांना असं वाटतं की कोणीच आमचं काय करू शकत नाही, काही बिल्डर मुंबईमध्ये असे आहेत की ज्यांना असं वाटतं की कोणच आम्हाला हात लावू शकत नाही. ते असंच मी स्वतः कोस्टल हायवेवरून जात होते, मला खूप धुळीचा लोट दिसला तर मी तिकडे पण नोटीस बजावलेली आहे. स्वतः जागरूकपणे आपण ही कारवाई करत आहोत, त्याच्यावर ॲक्शन घेत आहोत. आणि अजून एक आम्ही म्हणजे आता आमचे जे मॉनिटरिंग सिस्टीम आहे ती मोठी आहे, म्हणजे जी आमची 32-33 मॉनिटरिंग सिस्टीम आहे ती मोठी आहे, त्याची व्यापक एरियाचं ते मॉनिटरिंग करतात. पण आता BMC बरोबर बेसिकली ह्याच्यामध्ये BMC जास्त त्याच्यामध्ये बघत असतात, त्यांचे वॉर्ड ऑफिसर बघत असतात. तर आम्ही त्यांनी सुद्धा आता हे नवीन केलेलं आहे की त्यांनी प्रत्येक बिल्डिंगला एक छोटं मॉनिटरी सिस्टीम लावलं की तिथे काय परिस्थिती असेल आणि त्याला BMCच्या त्यांच्या डॅशबोर्डशी अटॅच ते करतायत. जवळपास 80-90% ते अटॅच पण झालेलं आहे. तर त्यांना सुद्धा दिसेल की या बिल्डिंगचं या वॉर्डामध्ये काम चालू आहे, इथे अशी परिस्थिती आहे. तर ह्याला जेवढं आपण AI टेक्नॉलॉजी वापरू, जेवढं मॉनिटरिंग म्हणजे ह्युमन इंटरफेरन्स फ्री करू, टेक्निकल करू, त्याच्यात जास्त फेअर आपल्याला ते दिसेल. निश्चितच त्याच्यात बदल दिसेल. मागच्या वर्षीच्या प्रदूषणापेक्षा यावर्षीची प्रदूषणाची परिस्थिती आपण बरीच कंट्रोलमध्ये ह्याच्यामध्ये आणू शकलेलो आहोत. आपल्याला म्हणजे मी आता दिल्लीला गेले तर लोक म्हणे 600 पोल्युशन आहे मुंबईत तेवढं पोल्युशन कधीही आपण गाठलेलं नाही. ते हे ऑथेंटिक लोक जे नाही सांगत, त्यामुळे चुकीची माहिती लोकांपर्यंत जाऊ नये म्हणून मी सभागृहात म्हटलं जी ह्युमिडिटी आहे ती फक्त ह्युमिडिटी नाही आहे, ती प्रदूषण आणि ह्युमिडिटी मिक्स असल्यामुळे असं दिसतंय, हेही स्पष्ट मी सभागृहात सांगते. शशिकांत शिंदे एक मिनिट. मुख्यमंत्री महोदय बोलतात. उदय, जे माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं त्याप्रमाणे BMCला आपण आदेश दिलेले आहेत की त्यांनी IoT बेस्ड आणि AIचा उपयोग करून एक डायनामिक मॉनिटरिंग सिस्टीम तयार केली पाहिजे. आणि 100% जेवढी बांधकामं होत आहेत, सरकारी असो, खाजगी असो, इन्फ्रास्ट्रक्चरची असो, सगळ्यांचं मॉनिटरिंग त्यांनी केलं पाहिजे. त्या दृष्टीने जसं पंकजा त्यांनी सांगितलं की त्यांनी काही बाबतीत ते केलेलं आहे, पण जसं मगाशी सदस्यांनी सांगितलं की काही ठिकाणी ते कागदावरही दिसतं. त्यामुळे जोपर्यंत 100% IoT बेस्ड आणि AIचा उपयोग करून हे होत नाही, तोपर्यंत मला असं वाटतं की ते 100% तसं मॉनिटरिंग होणार नाही. तर तशा सूचना दिलेल्या आहेत आणि लवकरच आम्ही ते पूर्ण करायला लावू. मला वाटतं माननीय मुख्यमंत्री सभापतीमध्ये पुढे जाऊया. शशिकांत शिंदे नाव माझं घेतलं. प्रश्न माझा जो आहे तो इन्फ्लक्च्युएट झाला आहे कारण त्याच्यावर कारवाई झाली. एकंदर मंत्री महोदयांच्या उत्तरामध्ये असं दिसलं की आम्ही जी माहिती आणलेली आहे ही चुकीच्या आधारावरती आणली. की हवामानाचं त्यांनी सांगितलं की ऑथेंटिक साईट नसतात. आता MPCBची साईट कोणाची आहे? शासनाचीच आहे. MPCBच्या साईटवरनं आम्ही जर एखादी माहिती घेतो तर आमची माहिती अधिकृत असायला पाहिजे. आणि आम्ही दिलेली माहिती सभागृहात नियम असा आहे की ती खरी समजतात असा एक नियम आहे. आणि आम्ही जी माहिती देतो ती मेहनत करून आणतो. मी तिथेच राहतो, मला दररोजचं माहिती आहे. वेगवेगळ्या वातावरणातले बदल आम्ही बघत असतो. परंतु ज्या वेळेला कुठलेही नॉर्म्स न पाळता तोडकाम चाललेलं आहे, खरं या विषयात मला जायचंच नव्हतं. कुठलेही नॉर्म्स न पाळता तोडकाम चाललेलं आहे आणि त्याला असं वाटतंय की आम्हाला कोण विचारू शकत नाही. आणि पर्यावरणाच्या बाबतीमध्ये माझा अनुभव फार काही चांगला नाही आहे. मी याच विधानसभेमध्ये एक प्रश्न विचारला होता ज्याला पंकजाताईंनी उत्तर दिलं होतं. पंकजाताईंनी व्हिजिट केल्याच्या नंतर तिकडे आजही पर्यावरणाचा ऱ्हास चालू आहे. आणि म्हणून माझं मत असं आहे की आम्ही जी माहिती सांगतो ही माहिती ऑथेंटिक आहे, तुमच्याच साईटवरनं घेतलेली आहे. आणि जर त्या साईटवरनं दिलेली माहिती चुकीची असेल तर त्या अधिकाऱ्यांवर तुम्ही काय कारवाई करणार
मुख्यमंत्र्यांनी सांगितलं बरोबर आहे की हे सगळं ऑथेंटिक सगळ्या यंत्रणा लावून 100% त्याचं व्हेरिफिकेशन झालं पाहिजे आणि केलं पाहिजे. परंतु जे बेलगाम झालेले लोक आहेत, ज्यांना असं वाटतं की कोणीच आमचं काय करू शकत नाही, काही बिल्डर मुंबईमध्ये असे आहेत की ज्यांना असं वाटतं की कोणच आम्हाला हात लावू शकत नाही, काही सरकारी कामामध्ये असं चाललेलं आहे, आम्ही जाऊन सांगतो, तक्रार देतो, कोण ऐकत नाही. तर अशा लोकांना चाप लावण्यासाठी या प्रदूषणाच्या कायद्यामध्ये काही कडक पिनल ऍक्शन आपण लावून याच्यावरती कारवाई करणार का? मध्ये याच्यावर कारवाई करणार आणि सन्माननीय सदस्यांनी बोललेलं सत्य मानूनच मी उत्तर दिले. त्यांच्याविषयी मी शंका अजिबात उपस्थित केली नाही. उलट जसं एखादा प्रश्न डेव्हलप करतो एखादा सन्माननीय सदस्य, तसं उत्तर देताना मी एक अधिकची माहिती सभागृहाला दिली की जे ऑथेंटिक साईट्स आहेत ते योग्य ते आपल्याला आकडे दाखवतात. त्यामुळे आपल्याविषयी अजिबात माझ्या मनात शंका नाही. तर आपण प्रश्न विचारला तर मी तिथपर्यंत आले नसते. तर आपल्या प्रश्नाचा सन्मान ठेवूनच मी उत्तर दिलेलं आहे. आपले सर्व माहितीला अनुषंगाने जेव्हाही आपली तक्रार असेल, लोकांची तक्रार असेल, आम्हाला डोळ्यांनी दिसेल आणि ऑटोमॅटिक कर्तव्य म्हणून कारवाई केली जाईल, कडक कारवाई केली जाईल. सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं, मीही ते सांगितलं की ह्युमन इंटरफेरन्स कमी करून AI टेक्नॉलॉजीचा वापर केल्याने फेअर रिझल्ट्स आपल्याला दिसतील. हा त्यांच्या आदेशाने आमचा प्रयत्न आहे. शशिकांत शिंदे. या ठिकाणी सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट यांनी सुद्धा आपल्याला निर्देश दिलेले आहेत. तशा प्रकारच्या कारवाई करण्यासाठी सरकारने 2 वर्षापूर्वीपासून उत्तर दिलेलं आहे कोर्टात की आम्ही प्रदूषण नियंत्रण. आज सकाळची दादरचं AQI मधलं 220च्या वरती प्रदूषण गेलेलं आहे. सकाळीच टी व्हीवर दाखवलं. माझी स्पेसिफिक प्रश्न आपल्याला एवढाच आहे पंकजाताई, आपण 6वा विषय पण तोच आहे. सगळ्या शहरामध्ये प्रदूषण वाढलं का? तर वाढलं आहे. मी जास्त नाही, उरणच्या भागातून आपण एअरपोर्टला जाताना बघायचा, बाजूच्या बाजूला एवढा मातीचा थर लागलेला आहे. पण नुसतं बिल्डिंग बांधकामाच्या बाबतीमधला विषय आहे का? तर नाही. तुमचं RTO आहे, ज्यामध्ये वाहनाचं प्रदूषण आहे, वेगवेगळ्या प्रकारचे प्रदूषण आहे. या संदर्भामध्ये आपण बैठक लावणं गरजेचं आहे. त्या बैठका घेतल्यात का मला माहीत नाही का. फक्त मुंबई महानगरपालिकेपुरता हा मर्यादित विषय नाही आहे. प्रदूषणासाठी जे जे असलेले घटक जबाबदार आहे त्यांची बैठक घेऊन तात्काळ एक प्रोग्राम हा देणं गरजेचं आहे. दरवेळेला हीच उत्तर येत आहेत, पण प्रदूषण कमी झालं ही सत्य परिस्थिती आहे. त्यामुळे कोर्ट त्यामध्ये हस्तक्षेप करतं आहे. फक्त कोर्टाने हस्तक्षेप केल्यानंतर नगरविकास खात्याने सांगितलं की आम्ही त्याच्यावर कंट्रोल करतो आहे. मग एक पाण्याची फवारे मारणारी गाडी फक्त फिरत असते, बाकी काही केलं जात नाही. यासाठी ज्या बांधकाम करणार आहेत त्या बांधकाम ज्या विभागात होत आहेत ते करण्यासाठी हरकत नाही, पण तिथे किती बांधकामाला परवानग्या द्याव्या याच्यावर सुद्धा नियंत्रण असणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या खात्यातून प्रदूषण जिथं होत असेल त्या प्रदूषणाच्या संदर्भामध्ये आपण बैठका घेऊन एक प्रोग्राम कारवाईच्या बाबतीमधला सर्व खात्याला बरोबर घेऊन एक व्यवस्थितपणे मुख्यमंत्री चांगला प्रोग्राम तुम्ही देणार आहात का? आणि मगाशी तुम्ही सभागृहामध्ये सांगितलेलं आहे की इथे बसल्यानंतर सुद्धा प्रदूषण किती होतं ते लगेच कळतं आहे. असं ॲप आपल्याकडे आहे. राजकीय प्रदूषण इथलं कमी करण्यासाठी असा ॲप आहे का? त्याचा पण एक खुलासा करावा. त्याचं उत्तर देण्यासाठी मला वाटतं मुख्यमंत्री माझ्या पातळीचा प्रश्न नाही. पण तुम्ही जे मला मुळात प्रश्न विचारला ते प्रश्न हे एक चांगलं सजेशन आहे माझं म्हणणं आहे आणि त्याच्याप्रमाणे आम्ही ॲक्शन घेतो. आम्ही वेळोवेळी बैठका घेतो. प्रदूषण हे केवळ बांधकामाचं नाही, प्रदूषण ट्रान्सपोर्टेशनचं आहे, प्रदूषण इंडस्ट्रीचं आहे. त्या इंडस्ट्रीमध्ये पण हॅझार्डस वेगळं आहे, केमिकल वेगळं आहे, सिमेंट वेगळं आहे, RMC वेगळं आहे. असे प्रचंड व्यापक विषय आहे. आणि ह्याच्यामध्ये प्रदूषण हा पर्यावरण विभागाबरोबर त्या ठिकाणी UDचं आम्हाला मदत लागेल, काही ठिकाणी आम्हाला परिवहन विभागाची मदत लागेल, काही ठिकाणी आम्हाला जसं आता वृक्षारोपण, स्प्रिंकलर्स हे बेसिक आता प्रयत्न आहेत ते टेम्पररी त्या ठिकाणचं कमी करण्यासाठीचे. त्यासाठी आम्हाला प्रत्येक लोकल बॉडीजची मदत लागेल आणि त्यामुळे आम्ही ही सगळ्यांची मदत घेऊन वेळोवेळी त्या जसं पाण्याच्या प्रदूषणाचा विषय नदीचा असेल तर ती बैठक घेतो, वायू प्रदूषण असेल तर ती बैठक घेतो आणि त्यावेळी त्यांना तसे निर्देश देतो. नाही दिले तर वेळोवेळी त्यांना पाठपुरावा करतो आणि ह्याच्यामध्ये आमचे प्रयत्न हेच आहेत की प्रदूषण कमी करावं आणि बऱ्याच अंशी त्यामध्ये एक लोकांमध्ये सिविक सेन्स आणण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करतोय, जागरूकता आणण्यासाठी सुद्धा प्रयत्न करतोय. ह्या असा विषय याला म्हणजे अगदी जनतेपासून ते आपल्यापासून ते सगळ्यांनी त्याच्यामध्ये जागरूकता आणून केला तर तो अत्यंत यशस्वी होऊ शकेल. आत्ता तर कडक नियम आणि कडक प्रशासनाचा म्हणजे त्यांच्यावर प्रभाव, दबाव आणि कारवाई ह्याच्यावर आमचं पूर्ण लक्ष आहे.